श्री रमनाथ 32 अध्याय 12 यानंतर प्राप्ती स्थानिक नाथांचा जन्म श्री अगदी नारायणाने ज्यानंतर त्यांचे जन्मावृत्त सांगितले आणि म्हणाला, बाळ, मी सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो, म्हणून यावेळी तुमच्यावर काही प्रसाद करावा की मला वाटत आहे. तरी तुमच्या मनात काही इच्छा असल्यास संतोषपणे सांगा. तेव्हा ते म्हणाले, का महाराज, मला कुठलीही इच्छा नाही, तरी हा जो मला देह प्राप्त झाला आहे त्याचे सार्थक होईल असे काहीतरी करा. पुत्रांप्रमाणे मी जन्मलो आणि खेळलो असे ठरवू नये, म्हणून हा तुमचा पुत्र सत्तेची रूपाने काही करा. ते ऐकून अग्नीला मोठे कौतुक वाटले. आपल्या मुलाला जगत कल्याणासाठी आवश्यक ते सर्व प्राप्त व्हावे म्हणून त्यांना घेऊन तो करेण्याकक्ष प्रभूंकडे गेला. त्यांनी दोघांचे उत्सुक स्वागत केले आणि अग्निदेवाला येण्याचे कारण विचारले. तेव्हा जालंधराकडे निर्देश करून तो म्हणाला, प्रसाद, जालंधर हे मरणाचा अंश आहे. भगवान कृष्णांनी त्यांना माझ्या हवाली केले. तेव्हा त्याचे भस्म करता मी माझ्या उदरात ठेवून त्यांना वाचवले. ते गगोरपाने माझ्या उदरात असताना अंतरिक्ष नारायणाने त्यांचा संचार केला. गृहद्रव्याच्या काम व्यापार ते देश मी अंतरिक्षांच्या जीवांचा पुनः बाहेर काढले. तेच ते बालक जालंधर नावाने राज्याकडे वाढले आणि उपनयनानंतर राजूला सोडून रम्यात गेले. तेथे त्यांची माझी पुनर्भेटला. आता मी त्यांना तुमच्या पायाची आज्ञा आहे, तरी ज्यांच्यावर अनुग्रह करून त्यांना धन्य करा. ते ऐकून दत्तप्रभूंना फार कुठेही वाटला. ते म्हणाले, मी यांचा स्वीकार केला आहे, पण यांनी माझ्याकडे 12 वर्षे झाले पाहिजे. त्याला मान्यता देऊन अग्नीने त्याचा अनुभव घेतला. त्यानंतर ही 12 वर्ष त्यानंतर दत्तप्रभूंकडेच राहिली. त्या कालावधीत दत्तप्रभूंनी त्यांना दीक्षा देऊन अद्वैताचा बोध केला. त्यांच्याकडून बराच अभ्यास करून घेतला. त्यांना सर्व प्रकारच्या कला, विद्या व शास्त्रांमध्ये पारंगत केले आणि सर्व देशांकडून वरदाने मिळवली. त्यानंतर जालंधरांना अग्निकडे संतोषी म्हणाले, माझे कार्य मी पार पाडले आहे. आता यांना देवतांच्या भेटीला घेऊन जा. तेव्हा दत्तगुरूंची प्रशंसा करून अग्निदेवाने जालंधराचे प्रस्थान केले. त्यांना त्रिभुवनाची जयगती दाखवली. मच्छिंद्रनाथांप्रमाणे त्या सर्व देवता त्यांना वश करून दिल्या. मग त्यांना 12 वर्षे मुद्रिका तपश्चर्येत पाठवून बसवले. त्यांच्या घोर तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या हरिहर ब्रह्मादी सर्व देवतांनी त्यांना अनेक आशीर्वाद दिले. नाथांचा जन्म जालंधरांची तपश्चर्या फळात आली आणि त्यांना देवतांचे आशीर्वादही प्राप्त करतात. म्हणून बद्रीनाथांना फार बरे वाटले. त्यांनी जालंधर वाघिणीला 3 दिवस आपल्यापासून सोडून दिले. त्यावेळी जालंधरांवर ही कामगिरी जपवण्याचा विचार करून ते म्हणाले, ब्रह्मदेवांची कन्या सरस्वती 12 वर्षाची असताना तिचे अप्रतिम सौंदर्य व शृंगार लावून पाहून ते सत्य कामगिरी करत. त्यावेळी तिच्याची बुद्धी सुंदरी पाहून तिने सत्य लोकातून पळ काढले. वाचलेले उर्वस्त ब्रह्मदेवी तिच्या मागे सांगू लागले. धावता त्यांचा विजय पास झाला. ते विजय हिमालयातील जंगलात झोपलेला एका महाकाय तिच्या कानात पडले. त्या विजयात सर्वज्ञ नारायणाने स्वीकार केलेला या गोष्टीला अनेक युगे झाले. तो भक्ती चिरंजीव असल्यामुळे सगळी जिवंता. आनंद, तुम्ही त्यांना बाहेर काढा आणि आपला शिक्ष करा. कानातून जन्मल्यामुळे त्याचे कानीच घेणार. त्यानंतर अग्नी व जालिंधरासह बद्रीनाथ त्या हत्तीपाशी आले. तेव्हा तो हत्ती इकडे तिकडे संचार करत होता. त्यानंतर आम्ही त्या महागड्यावर मोहनात करून व स्पर्शास्त्राचा प्रयोग करून त्याला एका जागी शांत स्थिर उभा केला आणि त्यांच्याजवळ जाऊन हका मारत म्हणाले, हे प्रबुद्ध, मी तुम्हाला न्यायला आलो आहे. आम्ही तुमचे नाव पाहणीत ठेवूया. आता विलंब नावचा सहनातील बैठक म्हणून बाहेर या. देवीकडून हत्तीच्या कानातून 16 वर्षाचे एकटीच पूजे करून बाहेर आले. जालंधरांनी त्यांना खाली उतरवतात. त्यांनी त्या तिघांना नमस्कार केला. शंकरांनी त्यांना प्रेमाने जवळ घेतली आणि जालिंधराप्रती मंत्रोपदेश केला. त्या अनुग्रहाने व्यक्ताचे खरे ज्ञान होऊन काही म्हणून जाते.
कार्यशक्ती होतात हे सर्वजण एका समाज बदलले. तेथे दत्तप्रभूंनी तुम्हाला दिलेली विद्या त्यांनाही शिकवा अशी जालंधरांना सूचना देऊन अग्निदेव मुक्त झाले. त्यानुसार भगवान शंकरांच्या सहवासात 6 महिने राहून जालंधरांनी स्थानिकांना सर्व प्रकार विद्या संपन्न केली. त्यानंतर शिवजींच्या स्मरून त्यांनी हस्तदेवतांचे आवाहन केले आणि माझे सतीश सानिप यांना वर देऊन उपकृत करा अशी विनंती केली. तेव्हा वर्गाने काय वाटेवर खोटे आहेत, पुढे तुमचे हजारो शिष्य होतील म्हणून आम्ही प्रत्येकाला वैश्वायची की काय असे म्हणून सर्व देव उपस्थानी जाण्यास निघाले. तेव्हा संतापलेल्या जालिंदरांनी त्यांच्याशी युद्ध चालवले. त्या युद्धात रथांपुढे अस्त्रांचा टिकाव लागला. हे पाहून देव शस्त्रे खुपसून त्यांच्यावर धावले. तेव्हा त्यांनी कामिनी अस्त्राच्या साह्याने असंख्य अप्सरा उत्पन्न करून त्या सर्वांना कामोहित केले. त्या अप्सरांनी त्यांना गोळीच्या झाडावर नेले. तेव्हा नाजीने वर्षास्त्राच्या साह्याने त्यांना ते चिटकवून ठेवले. वस्त्रजन्य स्त्रियांनी त्या सर्वांची वस्त्रे काढून ती जालिंदरापाशी आणून टाकली. तेव्हा निश्चित झालेल्या देवांची ती दुर्दशा पाहून जालिंदरांनी सानिपांना खून करून त्यांना वस्त्रे नेसवण्यास सांगितले आणि विभक्तास्त्र योजून त्यांना मुक्त केले. तेव्हा नाथजींचे सामर्थ्य ओळखलेल्या देवांनी सानिपांना सर्व वस्त्राने दिली आणि जालिंदरांना शाब्दिक विश्वाच्या कार्यात सहाय्य करण्याचे मान्य करून आपापल्या स्थानी प्रस्थान केले.